शासन आपल्या दारीचा खर्च आणि हेतूवरती विरोधक जोरदार आरोप करत असलं तरी देखील राज्य सरकार शासन आपल्या दारीच्या धर्तीवरती आणखी एक अभियान सुरू करत आहे। आजपासून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरू होत आहे। या अभियानाची सुरुवात गडचिरोलीमधून करण्यात येते आहे। शासन आपल्या दारी सारखंच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम राबवले जातील। त्यामुळे राज्य सरकार निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 50% वाटा असलेल्या महिला वर्गावरती विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचं चित्र समोर आलंय। तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानासाठी हजारोंच्या संख्येने महिला गडचिरोलीचे MIDC मैदानामध्ये पोहोचलेल्या आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या संख्येने महिलांना मैदानाच्या प्रवेशद्वारावरती लावलेल्या मेटल डिटेक्टर जवळ थांबवण्यात आले। त्यामुळे भर उन्हात थांबण्याची वेळ या महिलांवरती आली। आढावा घेतलेला आहे रजत वशिष्ठ यांनी। आजपासून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला गडचिरोलीपासून सुरुवात झालेली आहे आणि महिलांचा एक प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभत आहेत। हजारोंच्या संख्येने महिला जे आहेत ते गडचिरोलीमधील MIDC मैदान ज्या ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि गडचिरोलीमध्ये सुरक्षेला फार महत्त्व असते। त्यामुळे प्रत्येक महिलेची प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी येताना चेकिंग केली जात आहे, फ्रिस्किंग केली जात आहे। त्यामुळे जो दार आहे मुख्य जिथून महिलांना बॅरिकेड ओलांडून आतमध्ये यायचं आहे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे। जेव्हा आम्ही या ठिकाणी येऊन चित्रीकरण करायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांनी महिलांना आतमध्ये सोडणं सुरू केलेलं आहे। मात्र त्यापूर्वी बराच वेळ महिला जे आहेत ते या ठिकाणी उन्हात बॅरिकेडच्या आणि जो मेटल डिटेक्टर आहे त्याच्या पलीकडे थांबून होत्या। आता हळूहळू महिलांना आत सोडलं जात आहे। अजूनही हजारोंच्या संख्येने महिला जे आहेत ते या मेटल डिटेक्टरच्या पलीकडे, माझे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील, पलीकडे अजूनही हजारोंच्या संख्येने महिला जे आहेत ते थांबून आहेत आणि प्रत्येकीची चेकिंग करणं यासाठी पोलिसांना वेळ लागत आहे। मात्र दुपारची वेळ असल्यामुळे महिलांना पण या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागत आहे। आता हळूहळू महिलांना आत सोडणं सुरू करण्यात आलेलं आहे आणि हा जो महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आहे आजपासून याची सुरुवात गडचिरोलीमध्ये होत आहे। एक मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे। मात्र कुठेतरी आयोजनामध्ये नियोजनाचा अभाव जो आहे तो सुरुवातीला तरी आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, गडचिरोली। दरम्यान या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची नेमकी वैशिष्ट्ये काय असणार आहेत आपण नजर टाकूयात। महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील। 1 कोटी महिलांना अभियानाच्या अंतर्गत शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे। नवीन 20 लाख महिलांना शक्ती गटाशी जोडलं जाईल। 10 लाख महिलांना व्यवसाय करण्यासाठी सक्षम केलं जाईल। 10 लाख छोट्या महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध केली जाईल। 5 लाख नव्या महिला उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।